मैत्रिणींनो, आज मी बनवलेला आहे रव्यापासून खुसखुशीत आणि कुरकुरीत असा नाश्ता। तर हा नाश्ता खूप हेल्दी आहे, बनवायला अगदी सोपा आहे। तर मी तो कसा बनवलेला आहे आणि कोणत्या पद्धतीने हा बनवलेला आहे तर ते तुम्हाला जर पाहायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मैत्रिणींनो, अश्विनीज मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज इथे आपण बनवत आहोत 1 कप रव्यापासून अगदी पोटभरीचा असा नाश्ता। तर हा नाश्ता खूप असा चविष्ट आणि चटपटीत होणार आहे। तर त्यासाठी इथे मी मेजरमेंटच्या कपाने 1 कप रवा घेतलेला आहे। तुम्ही जाडसर घेऊ शकता किंवा मग बारीक पण वापरू शकता, इथे कोणताही वापरला तरी चालेल। चाळून आपल्याला व्यवस्थित हा रवा यामधली जी घाण आहे ती काढून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे एक अर्धा कप बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। तर इथे बघा, हा चटपटीत नाश्ता बनवत असताना टोमॅटो आणि कांदा अगदी बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे। तर अर्धा कप 1 कप रव्यासाठी इथे मी अर्धा कप टोमॅटो वापरलेला आहे। आता यामध्ये आपल्याला अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा वापरायचा आहे। तर तो सुद्धा इथे आपण एक अर्धा कप वापरलेला आहे। आता त्यामध्ये टाकून घेतोय एक 5-6 हिरव्या मिरच्या कट केलेल्या। तर मैत्रिणींनो, हिरव्या मिरची ऐवजी तुम्ही लाल तिखट वापरले तरी चालेल, पण हिरवी मिरची वापरल्यामुळे हा नाश्ता अगदी चटपटीत आणि खुसखुशीत बनणार आहे आणि खायला पण अगदी टेस्टी लागणार आहे। आणि त्या नाश्त्यामध्ये जे बारीक आपण कट करून घेतलेले हिरव्या मिरचीचे काप आहेत ते सुद्धा अतिशय छान दिसणार आहेत। यामध्येच टाकून घेतोय कोथिंबीर। तर चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबीरीचं थोडंसं जास्तीचंच प्रमाण वापरायचं, म्हणजे तो पदार्थ खायला तर नक्कीच छान लागतो आणि दिसायलाही तो छान दिसतो, म्हणजे आपण पाहता क्षणी आपल्याला खाण्याची इच्छा होते। तर इथे बघा, यामध्ये टाकून घेतोय चवीनुसार मीठ। तर इथे मी 1 चम्मच यामध्ये मीठ ॲड केलेला आहे। तुमच्या रव्याची क्वांटिटी किती आहे त्यानुसार तुम्ही इथे रवा वापरू शकता। तर इथे बघा, 1 चम्मच आपण यामध्ये ॲड केलेला आहे जिरं। यामध्येच टाकून घेतोय पाव चमचा हळद आणि थोडीशी टाकून घेतोय आपण लाल मिरची पावडर। तुम्ही नुसती लाल मिरची पावडर संपूर्ण वापरली तरी चालेल किंवा मग संपूर्ण हिरवी मिरची वापरली तरी चालेल। आता यामध्येच ॲड करायचे आहेत एक 2-3 चमचे पांढरे तीळ। तर इथे बघा, आता पाणी न वापरता हे सुक्के जे जिन्नस आहेत ते आपल्याला पूर्ण अगोदर एकजीव करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता इथं या पद्धतीनं पाणी न यामध्ये वापरताच आपल्याला हे सगळे सुक्के जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने तुम्ही नक्की हा चटपटीत नाश्ता बनवून बघा आणि इझिली बनतो। घरामध्ये प्रत्येकाच्या रवा तर अवेलेबल असतोच, त्यामुळे आपल्याला जास्त काही यासाठी वेगळा असा काही आटास बनवावा लागत नाही। तर आता 1 कप रव्यासाठी इथं आपल्याला अर्धा कप पाणी वापरायचं आहे। मग तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या किंवा इतर कशाचंही प्रमाण घ्या, ज्याप्रमाणे आपण रवा वापरलेला आहे त्याचप्रमाणे इथं अर्धा आपल्याला त्या प्रमाणे पाणी वापरायचं आहे। मैत्रिणींनो, कोणताही पदार्थ तुम्ही करत असू द्या, पाणी त्या पदार्थामध्ये वापरत असताना एकदम पाणी कधीच वापरायचं नाही। आपल्याला पूर्ण पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे थोडंसं पाणी करत पाणी यामध्ये ॲड करायचं। तुम्हाला जर हे पीठ जास्त थोडंसं घट्टसर वाटलं, कारण रवा जर जाडसर असला तर त्यामध्ये पाणी थोडंसं जास्तीचं बसतं, मग तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालेल। या पद्धतीनं हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हा रवा एक 5 ते 10 मिनिट आपण रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत आणि व्यवस्थित फर्मेंट झाला की आपण याचा नाश्ता बनवून घेणार आहोत। तर इथे पाहू शकताय तुम्ही, आता पूर्ण आपला रवा सुद्धा व्यवस्थित सेट झालेला आहे। तर इथे बघा, एक नेरलेटमध्ये मी एक पॅन वापरलेला आहे। तर तुम्ही कोणतेही भांडं वापरू शकता, लोखंडी घेऊ नका, त्याला हा रवा चिटकून बसतो। मग आपण इथे तवा वापरला तरी चालेल किंवा मग कढई वापरली तरी चालेल। थोडीशी गरम झाल्यानंतर कढई आपली, यामध्ये आपण टाकून घेतोय 1 चमचा तूप। तूप आपलं चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे जिरं। जिरं एका ठिकाणी न टाकता आपल्याला सर्वत्र पसरून घ्यायचं आहे। तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल किंवा मग बटर वापरलं तरी चालेल। यामध्ये टाकून घेतोय बारीक क्रश करून घेतलेला कढीपत्त्याची पानं। अख्खी न टाकता पानं थोडासा क्रश करून घ्यायचा आहे
म्हणजे व्यवस्थित सर्वत्र पसरला जातो। आता यामध्येच आपण टाकून घेतोय थोडीशी मोहरी। तर मोहरी सुद्धा आपल्याला सर्वत्र पसरून घ्यायची आहे। आता यावरच आपण टाकून घेतोय थोडेसे तीळ। तर नेहमी बघा चटपटीत पदार्थामध्ये थोडंसं तिळाचं प्रमाण जास्तच ठेवायचं, म्हणजे तो जो पदार्थ असतो तो छान असा क्रंची लागतो आणि तीळ त्यामध्ये खायला छान लागतात। तर आता हे तयार करून घेतलेलं बॅटर आपण यावरती व्यवस्थित असं प्रेस करून घेतोय। तर इथे बघा या पद्धतीने यावरती मी सेट करून घेतलेलं आहे। तर थोडंसं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे, अगदी पातळही नको आणि जास्त जाडही नको। तर या पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित सेट करून घेतल्यानंतर यावरून परत एकदा टाकून घेतोय छान असे तीळ। मैत्रिणींनो, या पदार्थाची चव ही खरी तिळावरती आहे। ज्यावेळेस तुम्ही खरपूस असा हा नाश्ता व्यवस्थित फ्राय करून घ्याल त्यावेळेस ज्या आपण हे वरतून आणि खाली तीळ टाकलेले आहेत ते अगदी छान असे क्रंची लागतात आणि मग त्या पदार्थाची टेस्ट आणखीन वाढते। तर आता यावरती आपण एक झाकण ठेवणार आहोत आणि 5 मिनिट अगदी मंद आचेवर छान असा खरपूस हा नाश्ता आपण फ्राय करून घेणार आहोत। तर इथे बघा एक 10 मिनिटांना आपण पाहतोय म्हणजे कसा झालेला आहे आपला हा पदार्थ। तर बघा अगदी छान क्रंची असा खालची साईड याची भाजून तयार झालेली आहे। तर आता आपण याची दुसरी सुद्धा साईड याच पद्धतीने भाजून घेणार आहोत। तर बघा तुम्ही पाहू शकता किती छान असा हा क्रंची अगदी भाजून तयार झालेला आहे। तर आता यावरती आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहोत। मैत्रिणींनो, हा पदार्थ तुपामध्ये जर आपण भाजून घेतला तर अगदी छान चव सुद्धा याची वाढते, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल वापरलं तरी चालेल किंवा मी सुरुवातीला सांगितलेलं आहे तुम्ही बटर वापरलं तरी चालेल। तर आता खालची याची साईड सुद्धा आपण याच पद्धतीनं एक 5 मिनिट व्यवस्थित अशी खरपूस भाजून घेणार आहोत। हा नाश्ता तुम्ही एकदम हाय फ्लेमवरती जितका खरपूस भाजून घ्याल तितका चवीला अप्रतिम लागतो। तर इथे बघा एक 5 मिनिटांना आपण पाहतोय तर दोन्ही पण साईडनं छान असा खरपूस आपला हा नाश्ता रव्यापासून तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकताय बघा अगदी तेल टाकल्यामुळे तर अगदी क्रंची तयार झालेला आहे। तर हा आता आपण एका डिशमध्ये काढून घेतोय। तर इथे बघा तयार झालेला नाश्ता मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने आपण हा नाश्ता सगळेच बनवून घेतलेला आहे। तर त्या एका कपामध्ये एक 3 ते 4 या पद्धतीने आपला नाश्ता होऊ शकतो। आता इथे बघा त्यासोबत घेतलेला आहे आपण सॉस। तुम्ही हा नाश्ता सॉस सोबत खाऊ शकता किंवा मग चटणी सोबत किंवा मग दह्यासोबत। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने तुम्ही नाश्त्याचा प्रकार करून बघा, खूप छान हेल्दी आहे। तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढील छान छान चटपटीत रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।